संजयनगर पोलिसांनी माधवनगरमधील डेक्कन वाईन शॉप शेजारी बेकायदेशीर दारू पिणाऱ्या एकावर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे। मनोज विलास पाटील वय 38 राहणार गव्हाण तालुका तासगाव असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे। या प्रकरणी लोकनियुक्त धाडसी सरपंच अंजू तोरो यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत। माधवनगरमधील डेक्कन वाईन शॉप शेजारी रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर दारू पिणाऱ्या तळीरामांचा अड्डा बनला आहे। संजयनगर पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक संदीप बुगे यांनी शांतता कमिटीची बैठक घेतली होती। या बैठकीत माधवनगरच्या धाडसी सरपंच अंजू तोरो आणि काही नागरिकांनी बेकायदेशीर दारू पिणाऱ्या तळीरामांच्या अड्ड्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली असता पोलीस अधीक्षकांनी संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार 27 मार्च रोजी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास संजयनगर पोलिसांनी कारवाई करून मनोज पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप बुगे, संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे आणि पोलीस स्टाफ यांचे लोकनियुक्त धाडसी सरपंच अंजू तोरो यांनी आभार मानले आहेत। नमस्कार, मी माधवनगर लोकनियुक्त सरपंच सौ अंजू शेखर तोरो। माधवनगर येथील डेक्कन वाईन शॉप यांच्या शेजारी रस्त्याच्या कडेला दिवसभर व रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारू पिणाऱ्या अड्डा बनला आहे। या संदर्भामध्ये आम्ही पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची मीटिंग होती, तेव्हा आम्ही आपल्या गावातल्या लोकांनी हा विषय मांडला होता की येणाऱ्या जाणाऱ्यांना महिलांना वगैरे तिथे त्रास होतो। त्या संदर्भामध्ये संजयनगर पोलीस स्टेशन यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली होती। तेव्हा संजयनगर पोलीस स्टेशन यांनी पहिली कारवाई करून एकावर गुन्हा दाखल केला आहे। त्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप बुगे व संजयनगर पोलीस स्टेशन निरीक्षक बयाजी कुरळे व सर्व स्टाफ यांचे मनापासून आभार।